फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी रियाज शेख. 2 दिवसापूर्वी रामेगाव पाटीवर कला केंद्रावर काही 2 व्यक्तींना जबर मारहाण करण्यात आलेली आहे. आज आमच्या सोबत आहेत आशुतोष वाघमारे. आपण यांशी चर्चा करणार आहात. नेमकं काय प्रकार घडलेला होता? आशुतोष, तुम्ही रामेगाव पाटीलला गेला होता कला केंद्रावर, तिथं नेमकं काय प्रकार घडलेला होता? काय झालं होतं सविस्तर सांग. आम्ही कला केंद्राला मागील खूप वर्षापासून जात होतो, पण तिथं जाण्यागणेश तिथं लोकांसंग संवाद बोलणं करणं, काही जण कसं असं टुकारपणा करणार, छेडछाणी करणार, त्याच्यावर असं जरा खालीवरी कुणासोबत पहिलेच नजरा खालीवरी झालत्या. त्यातल्या त्यात पण आम्ही मध्ये बसलो, मनोरंजन झाल्याच्या नंतर पुन्हा बाहेर निघायच्या टायमाला मित्राने कोल्ड्रिंक आणि पाणी बॉटल गेला तिथं बाजूच्या कॅन्टीनवरती गेला होता. आणि त्या कॅन्टीनवरती गेल्याच्या नंतर त्या कॅन्टीनवाल्यासोबत मित्राचं कॅन्टीनवाल्याचं भांडणं चालू झालं. म्हणजे एकमेकाला शिव्या वगैरे देऊ लागते. मी शिव्या वगैरे देताना मग त्यांनी तेवढ्यात मी बघितलं, मी गेलो शिव्या वगैरे कशाला देऊ लाव. तर तेवढ्यात मग डायरेक्ट ते अरुण पाटील डायरेक्ट मलाच म्हणला, तुझी काय लायकी अरे महारड्या, इथं तू कसं काय आलास, तुला कितीदा सांगितलं येत जाऊ नको, तुझी लायकी नाही, असं वगैरे बोलला त्याने. मग तसं बोलणं झाल्याच्या नंतर एक मोजून 1-2 मिनिटांमध्ये असं तुफान मारामारी चालू झाली. कुणाला काहीच कळालं नाही, कोण कोणकडे पळालतं, कोण काय करालतं. कुणाच्या हातामध्ये कत्त्या होत्या, लोखंडी रॉड होते, पुन्हा ते लाकडी काट्या होत्या. मग त्याच्यानंतर पुन्हा जबर मारहाण झाली. आमच्यातले 2-3 बेशुद्ध पडले. आमचे बारके भाऊ वगैरे आले आणि त्यांनी आम्हाला लातूरला इकडे ऍडमिट केलं जाऊ. जातीवाचक जी शब्द हे वापरलेला आहे हे त्यांना माहित होतं का की तुम्ही त्या कास्टच्या आहात किंवा ह्याच्यात? आता मी मागील 2 वर्षापासून जात होतो ना. आता माझ्याकडे 2-3 गाड्या आहेत. गाडीवरती लोगो आहेत, पुन्हा गाडीच्या मधल्या साईडला जी डॅशबोर्ड आहे त्याच्यावरती गौतम बुद्धाची मूर्ती आहेत. ह्याच्यानंतर सहज कळणार ना त्यांना. तर पोलिसांचा ह्यामध्ये तुम्हाला काय सहभाग लागला? पोलीस प्रशासनाने खूप सपोर्ट केला. तर अशा प्रकारे आपण पाहू शकता की अमोल तांबे साहेब व बावकर साहेब असतील किंवा लातूर शहर डीवायएसपी नरवडे साहेब असतील, त्यांनी पोलीस प्रशासनाने ह्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन ह्या प्रकरणावर एक कमिटी नेमण्यात आलेली आहे. त्या कमिटीचे अध्यक्ष म्हणून अमोल तांबे साहेब आहेत, बावकर साहेब आहेत, डीवायएसपी साहेब आहेत. तर अशा प्रकारच्या घटना त्या गावच्या कला केंद्रावर गावचा देखील खूप विरोध आहे. रामेगाव असेल, गोंदेगाव असेल, त्या गावच्या दोन्ही गावचा या ठिकाणी विरोध दर्शवण्यात आलेला आहे. आपण आणखीन पाहू शकता की यांचे बंधुराज त्यांनाही सुद्धा कसल्या प्रकारे मारहाण केली. कॅमेरामॅन तुम्ही त्यांच्याकडे थोडं दाखवा. त्यांनाही देखील मारहाण झालेली आहे. त्यांच्या डोक्यामध्ये 10 टाके आणि त्याचबरोबर हात फ्रॅक्चर करण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता या कशा प्रकारे हे गुंड प्रवृत्तीचा हा कार्यक्रम त्या कला केंद्रावर राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर मी पोलीस प्रशासनाला आणि त्याचबरोबर लातूरचे डीवायएसपी आणि बावकर साहेबांनी यांना देखील मी धन्यवाद मानतो आणि त्वरित लवकरात लवकर ह्या आरोपींना अटक करण्यात यावी आणि त्याचबरोबर त्यांच्यावर आता 18 आणि 307 असा गुन्हा दाखल देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मी आसिफ पठाण सोबत रियाज शेख. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. रोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या PNews 24 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.